नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज रिलीज झालेला आहे फायनली एक बहुचर्चित मराठी सिनेमा, ज्याचं नाव आहे झापूक झुपूक. म्हणजे बहुचर्चित मी यासाठी म्हणतोय कारण खऱ्या अर्थी आय थिंक मागच्या वर्षी जे एक नंबर आणि फुलबंती हे 2 सिनेमे आले होते, त्याची जरा चर्चा होती मार्केटमध्ये. आणि बरेच वेळा आपण मराठी सिनेमांच्या बाबतीत एक तक्रार आपली असते की आम्हाला कळत नाही की हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला ते. पण या सिनेमाच्या बाबतीत तसं तर नक्कीच होत नाही. या सिनेमाचं जेव्हा फर्स्ट लुक आला तेव्हापासून या सिनेमाची मार्केटमध्ये चर्चा तर आहे. आता ती चर्चा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याच्यासाठी त्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली जे कमेंट्स आहेत ते बघून आपल्याला कळतंच. बट एक गोष्ट आहे की या सिनेमाची सगळ्यात मोठी USP म्हणजे भले भले मोठमोठे मराठीतले स्टार्स जे करू शकले नाहीत ते सूरजनी करून दाखवलं आणि सिनेमा त्यांनी चर्चेत आणून दाखवला. म्हणजे नुसते स्टार्स नाहीत, बरेचसे आपले मराठीतले दिग्गज निर्माते किंवा डिरेक्टर्स ते सुद्धा त्यांचा सिनेमा एवढा त्याचा बज क्रिएट करू शकत नाही जेवढं सूरजमुळे या सिनेमाचं झालेलं आहे. आणि याच्याच वरनं सर्वप्रथम म्हणजे आपण सिनेमा बघून झाल्यानंतर सूरजचं एक कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी त्याचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. म्हणजे सोपी गोष्ट नाहीये एक रील स्टार पासून एक रियालिटी शोचा विनर आणि त्यानंतर डायरेक्ट नायक मराठी सिनेमाचा. सो त्यांनी त्याचं जे यश आहे ते कुठेही गृहीत न धरता त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. सोपं नसतं पहिल्याच मराठी सिनेमामध्ये अख्खा सिनेमा स्वतःच्या खांद्यावर उचलणं. पण इकडेच सगळे दुसरे प्रॉब्लेम्स पण चालू होतात आणि ते प्रॉब्लेम्स म्हणजे जवळजवळ 2.5 तासाचा हा सिनेमा आहे. म्हणजे इंटरव्हल आणि सगळं धरून 3 तास तुम्हाला त्या मॉलमध्ये लागतील. एवढा वेळ सूरजला एक सिनेमाचा नायक म्हणून बघणं जरा जरा पचणं कठीण जातं, जरा डिफिकल्ट जातं. भले कितीही आपण प्रयत्न केला की नाही बाबा हा कॅरेक्टरला जस्टिफिकेशन देतोय, पण तरी एक नायक म्हणून नाही. म्हणजे काहीतरी आपल्या नायकचं एक एरवी कुठल्या कॅरेक्टर रोलसाठी ठीक आहे, पण नायक म्हणून ते बघणं शक्य होत नाही. आणि मग आपण आपलेच नायक जर असे प्रेझेंट केले तर मग आपण हिंदी भाषिक लोकांना का म्हणायचं की आमचे जे दिग्गज अभिनेते आहेत त्यांना तुम्ही दुय्यम दर्जाची भूमिका देता का देता? कारण आपणच आपल्या नायकाला हिरो म्हणून प्रेझेंट करतच नाही, तर मग ते पण आपल्याला असेच रोल्स देतात. असो, सो लाईक या सिनेमामध्ये एक तर 3 गोष्टी सुरू आहेत. एक म्हणजे सूरज, तो जरा स्लो चाइल्ड असला तरी त्याची एक वेगळंच त्याचं फॅन्टसी एक चालू असते. फॅन्टसी म्हणण्यापेक्षा डे ड्रीमिंग किंवा जे काय त्याला टर्म द्यायचे ते द्या. ते काय आहे ते बघण्यासाठी थिएटरमध्ये जा. दुसरं म्हणजे एक लव्ह स्टोरी, तिसरं म्हणजे नायिकेचा म्हणजे जुई भागवतचा पास्ट, या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे हा सिनेमा आहे. आणि त्यात रील्सशी निगडीत असलेले काही काही कॅच फ्रेजेस, डायलॉग्स आणि कॅच फ्रेजेस मात्र या सिनेमाचे चांगले झालेले आहेत. तुम्हाला नक्कीच ते थोडे थोडे एंटरटेन करतील. बट हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायचा का? मी जो मगाशी पॉइंट म्हणालो त्याच्याप्रमाणे की सूरज कितीही आपल्यातला एक गावातलं भोळं बाबडं पोरगं ज्याला कुठलंही मॅनिप्युलेशन करता येत नाही, जे मनात आहे तेच त्याच्या ओठी असतं, असं आपण कितीही धरलं तरी मध्ये मध्ये तो असं वेडसर का वाटतो किंवा ओव्हर कॉन्फिडंट वाटतो असं पण मला असं वाटलं मध्ये मध्ये. ही त्याची चूक नाहीये बाय द वे. त्याला कंट्रोल करायला मेकर्सनी थोडं दुर्लक्ष केलेलं दिसतंय की तुला जसं करायचंय तसं कर. बट माहिती नाही, जेवढी नायिका सूरजच्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडायला पाहिजे होती त्याच्यापेक्षा जास्त मेकर्स दिसत आहेत सूरजच्या प्रेमात. त्यामुळे कुठेतरी त्याला कंट्रोल करायला जमलं नसावं किंवा काय माहिती नाही. बाकी स्टोरी वाईज बघायला गेलं तर तुम्हाला कुठे कुठे कोई मिल गया आठवेल, कुठे कुठे सैराट आठवेल, कुठे कुठे एक सिनेमा मला आठवत नाहीये, लव्ह लेटरच्या संदर्भात तो सिनेमा होता. ती सिच्युएशन तुम्ही या सिनेमात बघा, मी तुम्हाला सांगत नाही. सलमान आमिर का कमल हसन यांचा कुठला तरी तो सिनेमा होता की तो लव्ह लेटर मित्राला त्याला सांगतो आणि काय काय त्याच्यानंतर जे होतं ते मला तर आठवत नाही एक्झॅक्टली. बट VFX असेल, फाईट सिक्वेन्सेस असतील, ते या सिनेमाचे आत्ताचे जे मराठी सिनेमे आलेत त्याच्यापैकी बऱ्यापैकी या सिनेमानी मेहनत घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी त्या ऍक्शन सिक्वेन्सेस वर्क सुद्धा होतात. सो त्यासाठी कौतुक. सिनेमॅटोग्राफी, प्रोडक्शन व्हॅल्यू या सिनेमाची उत्तम आहे. आणि गाणी या सिनेमाची सुपर्ब झालेली आहेत. म्हणजे झापूक झुपूक ते स्टेप पण बरोबर आहे, कारण मध्ये मध्ये आपली अशी चुळबुळ होते कारण जे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत किंवा मी जसं म्हटल्याप्रमाणे की हे इकडनं कुठेतरी आपण बघितलेलं आहे तसं आपल्याला जाणवतं. आणि काही काही वेळेला
ओव्हर स्ट्रेच वाटतो, उगाचच काहीतरी घुसडल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे आपली अशी अशी चुळबुळ चालू होते. तो झापूक झुपूकची जी मेन स्टेप आहे ती आय थिंक योग्य आहे. बाकी ते म्हणजे झापूक झुपूकचं टायटल ट्रॅक आणि दुसरं त्यांचं एक लव्ह सॉन्ग होतं काहीतरी, मला तर ते काय विसरलो त्याचं वाक्य. म्हणजे काय ते टाणा टण टाणा असं काहीतरी ट्यून, म्हणजे सूरजचा केवढा इम्पॅक्ट आहे बघा. अजून त्याचे व्हिज्युअल्स माझ्या डोळ्यातनं जात नाही आहेत, की अजूनही मला ते गाणं आठवत नाही जस्ट मी सिनेमा बघून आलोय तरी. सो ये तो प्रॉब्लेम आहे. आणि ओव्हरऑल आत्ताचा जो बॉक्स ऑफिसचा आज दिवसभराचा परिणाम आहे त्याच्यावरनं काही फारसं चांगलं चित्र नाहीये या सिनेमाचं. उद्या परवा मे बी सिच्युएशन चेंज झाली तर उत्तमच. बट का असा प्रश्न पडतो, की का मी पैसे खर्च करू? आणि विशेष उल्लेख या सिनेमाच्या PR टीमचा करायला हवा, की मान्य आहे तुम्हाला जे निगेटिव्ह कमेंट्स आहेत ते झाकून झुकून सगळं करायचं असतं आणि चांगले पॉझिटिव्ह कमेंट्स तुम्हाला कुठल्याही व्हिडिओच्या सुरुवातीला दिसले पाहिजेत असा तुमचा प्रयत्न असतो. पण म्हणून सूरजची तुलना डायरेक्ट दादा कोंडके साहेबांबरोबर? काय म्हणजे एक तर तुम्हाला तुमच्या आईबाबांनी कदाचित दाखवले नसतील त्यांचे सिनेमे, किंवा तुम्हाला ते फारच कुठल्याही नवख्याबरोबर आपण त्यांना कम्पेअर करावं असं एवढं म्हणजे मला तरी नाही पटलंय. हे तुम्हाला पटलं असेल तर कमेंटच्या माध्यमातून कळवा. कामं सुद्धा सगळ्यांची उत्तम झालेली आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सूरजचं काम प्रामाणिक वाटतंय. जुईचं काम कधी-कधी काही-काही सीनला जरा प्रॉब्लेम वाटला, बट ओव्हरऑल तिने खूप दिसते पण ती सुंदर आणि काम पण तिने चांगलं केलेलं आहे. इंद्रनीलचं पण काम बऱ्यापैकी चांगलं आहे. पुष्कर राज यांचं काम स्पेशल मेन्शन करायला हवं. बाकी मिलिंद गवळी साहेब आहेत, दीपाली पानसारे आहेत आणि अजून सुद्धा भरपूर स्टारकास्ट आहे, ज्यांनी कामं तर मराठी सिनेमाच्या कधीच कुठल्याही मराठी सिनेमाचा प्रॉब्लेम नसतो. प्रत्येक कलाकार हा मन लावूनच काम करतो. ते काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही, हीच दुर्दैवाची गोष्ट असते. आता मी तुम्हाला माहिती आहे की मराठी सिनेमाला मी कधी रेट करत नाही. या सिनेमा म्हणजे खास करून यांचा जो मेकर्सचा मागचा सिनेमा होता, ज्यांनी ऑलमोस्ट 100 कोटी टच केले होते, त्याच्यानंतर एक मोठा धमाका ते करतील अशी खरं तर त्यांच्याकडनं अपेक्षा होती. पण बरेच वेळा जसं आपण लहानपणी करतो ना, की हातात रस्सी बॉम्ब घेऊन तो डायरेक्ट फोडायचा असतो, कारण आपल्याला आपल्या बिल्डिंग मधल्या किंवा इतर कुठल्या आजूबाजूच्या मुलीला इम्प्रेस करायचं असतं. आणि बरेच वेळा असं आपण ते पेटवलं की अगरबत्ती फेकून देतो आणि असं हे जी मंगल भवन मग जे पुढे होतं, तसं आत्ता तरी चित्र दिसतंय की धमाका बॉक्स ऑफिसवर न होता जिओ स्टुडिओच्या खिशावर होणार आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय. विवियाना मॉलमधले तर उद्याचे आज आय थिंक 3 का 4 शो होते जर मी चुकत नसेल तर, बट ते कॅन्सल करून आता फक्त एक सकाळचा आणि एक रात्रीचा शो विवियाना मॉल सारख्या ठिकाणी, जिकडे मराठी सिनेमा सध्या बऱ्यापैकी गर्दी खेचतो, त्यांनी सुद्धा कमी केलेला आहे. आज त्यातल्या त्यात फक्त कल्याणमध्ये दुपारचा का रात्रीचा शो फास्ट फिलिंग मध्ये होता. बाकी ओव्हरऑल 10 का 15 तिकीटं सुद्धा तुम्ही बॉक्स ऑफिसवर बघा, आपलं बुक माय शोवर बघा, तुम्हाला या सिनेमाचा परिणाम कळेल. सो पुन्हा एकदा हे सिद्ध होतं की रील स्टार वेगळे असतात. रील स्टार्सना घेऊन तुम्ही मालिकामध्ये तुमचा TRP वाढत नाही. तुम्ही त्यांना सिनेमात घेऊन तो प्रेक्षक बघायला येत नाही, कारण हे सगळं फुकट असतं. सो एरवी मी तुम्हाला सांगतो की हा सिनेमा OTTवर बघा की सिनेमागृहात जाऊन बघा. जर तुम्हाला मराठी सिनेमाबद्दल प्रेम असेल आणि एक बिग बजेट चकाचक मराठी सिनेमा बघायचा असेल, तर हा सिनेमा नक्कीच तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघू शकता. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि हो, जर तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात किंवा असहमत आहात, हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.